स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागातून जवळजवळ 500 ते 600 मेट्रिक टन कचरा जमा होतो। या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जाते। तसेच ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डायगर परिसरात सुरू केला आहे। या वीज निर्मितीचे काम ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट या कंपनीला दिले। त्या वीज निर्मितीसाठी ठाणे शहरातील विविध भागातील कचरा या वीज निर्मिती प्रकल्पाजवळ टाकला जातो। मात्र सदर प्रकल्प गेल्या 6 ते 7 महिन्यापासून बंद आहे। त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून यामुळे डायगर गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या कचऱ्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रसार वाढत चालला आहे। यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत। येथील डायगर ग्रामस्थ मंडळाने अनेक वेळा ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा प्रशासन यांना पत्रव्यवहार करून देखील या प्रकल्पातील कचऱ्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तसेच या वीज प्रकल्पाला ग्रामस्थांनी अगोदरपासून विरोध दर्शवला होता, तरी महापालिकेने आमचा विरोध झुडकारून येथे हा प्रकल्प उभा केलाय असा आरोप देखील या ग्रामस्थांनी केलाय। शेवटी आताच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीवर डायगर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता। मात्र यावेळी ठाणे जिल्हा प्रशासन व ठाणे महापालिका प्रशासन तसे राजकीय नेत्यांनी डायगर ग्रामस्थांची व रहिवाशांची मनधरणी केली होती। त्यांना आश्वासन दिले होते की येथून हा प्रकल्प बंद करून हा कचरा येथून हलवला जाईल। मात्र लोकसभा निवडणूक होऊन गेली, उमेदवारी निवडून आले, तरी देखील हा प्रकल्प आणि येथील कचरा जिल्हा प्रशासनाने अथवा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने हलवला नाही। ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने येत्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प येथून हलवला नाही तर हा कचरा ठाणे महानगरपालिका अथवा जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाच्या आवारात टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। तसेच येत्या सोमवारी आंदोलन देखील छेडणार असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितले। ठाणे महानगरपालिकेने जो इथं कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प जो ठाणेकरांना स्वप्न दाखवले होते, पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो, मी पण ठाण्याचा नागरिक आहे, पण इथे तुम्ही जे ठाण्याचे जे नागरिक असाल, तुझ्या नागरिक असेल, त्यांनी तुम्ही पाहावं काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मलिदा तयार करतात ते। फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय शेकडी वगैरे होत नाही, तर तोच कचरा परत ठाण्याला कुठे नेऊन खालीत टाकतात। आणि इथे पूर्ण तुम्ही पाहत असाल का सर्व डोंगर, कचऱ्याचे डोंगर उभे गेलेले आहेत। आणि या संदर्भात आम्ही लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भात आमची दखल घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक सिंगारे साहेब इथे येऊन आमची आम्हाला समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं तर तुम्ही बहिष्कार मागे घ्या, तुमच्या मागण्या काय असेल त्या संदर्भात मीटिंग लावतो। आम्ही त्यांनी मीटिंग लावली कलेक्टर ऑफिसला त्यांच्या दालनामध्ये, आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते, त्यांना आदेश दिला, सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर जो कचऱ्याचा डोंगर तुम्ही 8 दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो। पण त्यांच्या आदेशाला पण त्यांनी काळं पासलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपली दाखवून तरी तर आम्ही नंतर आम्हाला नवीन आयुक्त आले राव साहेब, त्यांनी पण बोललं मिटिंगला मागे। आता आमची गणपतीच्या 2-4 दिवस पहिले मिटिंग झाली, तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं 8 दिवसाच्या आतच ते 8 दिवस जवळ। आणि त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत पवार म्हणून ते पण तिथे हजर होते, ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केली। तुम्ही पाहू शकता आज 4-7 महिन्यापासून कचरा तिथे पडलेला, याच्यावर झाडं उगवलेले आहेत आणि लोकांना दुर्गंधी, पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढला आहे। आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो की जे तुम्हाला दाखवत असतील का तिथे टायगरला प्रोजेक्ट वगैरे काय नाही, सर्व तिथला त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व पैसा अधिकाऱ्यांना पैसा काढायचं काम आहे, दुसरं काहीच नाही। तिथला कचरा इथे येतात, इथला कचरा भरून परत दुसऱ्या गाड्यांनी तिकडे नेतात आणि खाली टाकतात। हा जो प्रकल्प आहे तो सुरू आहे का बंद आहे? प्रकल्प सुरू आहे, पण त्याच्यात काहीच नाही होत ना। त्याही सांगितलं वीज निर्मिती, विजेचा काही एक बल्ब साधा लागला नाही, 0चा बल्ब पण चालू नाही केला अजून त्यांनी। हे खाली दाखवतात की आम्ही ओला कचरा सुका, आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा, ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी, काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं।
आज मला समजलं का 60 का 70 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे थकबाकी बाकी आहे आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण 50-60 लाख रुपये बाकी आहेत, म्हणून त्यांनी लोकांनी स्ट्राईक केले. 4.5 कोटी बाकी. सर, तुम्ही वारंवार मागणी करून इथला कचरा बंद होत नाहीये, तर आता तुमचं काय पाऊल असणार आहे? आम्ही या संदर्भात कलेक्टर साहेबांची मिटिंग केली, जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग केली, आयुक्तांची पण मिटिंग झाली आमची. त्यांच्या शब्दाला किराया टोकलं जातं. त्या संदर्भात आम्ही सोमवारी आपल्या पाट्या घेऊन, आमच्या इथे दुड्डे आणि टोपली बोलतात आमच्या आगरी भाषेत, ते घेऊन इथून कचऱ्याचे भरून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि तिथे आंदोलन करणार आहेत. सोमवारी आमचं कलेक्टर ऑफिसला आंदोलन असतात आणि आमच्या इले कोयजे वरावर असणार. आम्ही सर्व ग्रामस्थ, महिला इथले सर्व रहिवासी, नवीन रहिवासी समाजाचे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का इथे जो प्रोजेक्ट बसवला आहे त्याच्यात पूर्ण रहिवासी झोन आहे आजूबाजूला. आमच्या गावात इकडे सीबीएसई शाळा नव्हते. 40 वर्ष आम्ही चिखलात आयुष्य काढलं. महापालिकेत नावं लावतो खाली आम्ही. 40 वर्ष इथे महापालिकेने अजिबात लक्ष दिलं नाही. अजूनपर्यंत एक गार्डनसुद्धा इथे डेव्हलप केला नाही महापालिकेने. महापालिकेने दाखवावं गार्डन काढून. मी माझी 5 लाख रुपये देतो. एक आमच्या या परिसरात एकही गार्डन डेव्हलप केलं आहे का? सर, काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांसमवेत देखील आयुक्तांची तुम्ही भेट घेतलेली होती. मग या संदर्भात पुढे काय झालं? आश्वासनं दिली गेलेली होती. स्थानिक आमदारांचा मनसेचा असल्या कारणाने त्यांना श्रेय नाही लादण्याचं हे बी एक त्यांचं कारण असू शकतो. कारण दोन्ही मिटिंगला, कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला पण आमदार राजू पाटील साहेब होते आणि आयुक्तांकडे राजू पाटील साहेब होते. मग त्यांना श्रेय नाही भेटावं म्हणून कदाचित यांची मानसिकता असू शकतो अधिकाऱ्यांची किंवा तिथल्या ठाण्यातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची. म्हणून ते प्रोजेक्ट आम्हाला इथे लटकून ठेवलं आहे. आणि गावच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्ही इथल्या आजूबाजूच्या परिसरात डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू शकता की इथल्या गावाला किती ॲडमिट, काय त्रास आहे. सकाळी झोपेतनं उडाले लोकांचे घसे बसलेले असतात. आज माझा घसा पण तुम्ही बघत मग आवाज निघत नाही. सर्वांना त्रास हाच आहे. आता इथं गाड्या ज्या सुरू आहेत त्या तुम्ही आता आठवा केलाय का तुम्ही? मी आता ज्या गाड्या येतील आम्ही सांगितलं समोरचा कचरा जर कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते आणि आयुक्तांनी, तर त्यांच्या आदेशाचं तुम्ही पालन करा. तर पहिला हा ढिगारा कचऱ्याचा इथून उचला, मगच तुमच्या दुसऱ्या गाड्या आम्ही आतमध्ये येऊन देऊ. तोपर्यंत एकही गाडी आतमध्ये येणार नाही. आणि आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी तीव्र संघर्ष करणार. आणि सोमवारी आम्ही आमचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसापासून ठाण्याच्या कोटनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले. मात्र या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर त्यांनी विविध घोषणा देत आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात व श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावेळी ठाणे जिल्हाधिकारी आशिष शिंगारे मुंबईला निवडणूक कामकाजाच्या बैठकीत मंत्रालयात होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसून टाळ मृदुंग वाजवत आंदोलनाचे गाणे गात कार्यालय दणाणून सोडले. ठाणे जिल्ह्यातील तब्बल 43 गाव पाड्यातील रहिवासी आणि वनपट्ट्याचे दावेदार 1529 परिवार कुटुंबांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतलाय. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी श्रमजीवीचे ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन केले. सेंट्रल मैदान व पोलीस कवायतीच्या मैदानाजवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. पण आजच्या 8व्या दिवशी संध्याकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करून आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाले. पहिल्या दिवसापासून विश्रामगृहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू होते. आंदोलक 25 ते 30 चुली पेटवून रस्त्यावरच जेवण तयार खात असत. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याशिवाय प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून भामट्यांनी ठाण्याच्या दोघांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील पहिल्या प्रकरणात फसवणूक झालेले व्यक्ती एका नामांकित कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। त्यांना शेअर बाजारात पैसे गुंतवायचे होते। त्या संदर्भाची एक जाहिरात त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाली। त्यांनी त्यावर क्लिक केले असता त्याने एका व्हॉट्सअप समूहात प्रवेश केला। त्यामध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा होत होती। त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने टप्प्याटप्प्याने 34,62,000 रुपयांची गुंतवणूक केली, परंतु त्यांना परतावा मिळाला नाही। परताव्याबाबत विचारणा केली असता कर भरावा लागेल असे सांगण्यात आले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल केली। त्या आधारे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच दुसरे प्रकरणात नौपाडा येथील गोखले रोड भागातील आहे। फसवणूक झालेली महिला 29 वर्षीय आहे। काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम या समाज माध्यमावर पाहत होत्या। त्यावेळी त्यांना घर बसल्या काम अशी एक जाहिरात निदर्शनास आली। त्या जाहिरातीवर महिलेने क्लिक केले असता तिला शेअर बाजारातील काही टास्क आणि माहिती दिली जाईल। ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल अशा आशयाचे संदेश प्राप्त झाले। काही वेळाने टेलिग्राम या समाज माध्यमावर त्यांना काही चित्रीकरण प्राप्त झाले। त्यामध्ये गुंतवणुकीची माहिती देण्यात आली होती। महिलेने 1,000 रुपये गुंतवल्यानंतर त्यांना काही वेळाने परतावा म्हणून 1,300 रुपये प्राप्त झालेत। त्यानंतर त्यांनी 1,998 रुपये गुंतवले असता त्यांना 3,897 रुपये प्राप्त झाले। त्यामुळे महिलेला विश्वास बसला व त्यांनी 14 व 15 सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने 3 नातेवाईकांचे 22,09,997 रुपये गुंतवले। महिलेने परताव्याबाबत विचारले असता तिला कर भरावा लागेल असे सांगत पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात आली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणांची बैठक 15 दिवसापूर्वी पार पडली होती। या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे। या बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, तिरुपती काकडे उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका व इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे व यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची काम करेल। या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे। तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा विचार करून त्या तातडीने सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे। यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केले। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।